मालू, गारंबीचा बापू वाचलेस तू? नाही नाही, अगं वाच, फार अप्रतिम पुस्तक आहे. म्हणजे असं नाही, आपण एका वेगळ्याच विश्वात जातो बघ, खरंच. तुम्हाला गोड पुरणपोळी आवडते का हो? हो. ए मालू, तू आचार्य यात्रेचं हे पाहिलंस का? तो मी नव्हेच, अप्रतिम आहे नाटक. आपण जाऊया बघायला. 2 दिवस ओव्हर टाइम करतो आणि मग संध्याकाळी जाऊ नाटक पाहायला. जरा बिजरा लाव तू. किंवा ते हे पाहू, घाशीराम कोतवाल, त्याची खूप चर्चा आहे म्हणे हल्ली. ते बघूया. 2च पोळ्यांमध्ये पोट भरतं तुमचं? 3. नानी सांगत होत्या की तुम्ही 2च पोळ्या खाता पूर्णाच्या. खरं तर 1.5. अर्ध्या पोळीचा इतका आग्रह करते ना नानी, नकोस होतं ग मला. पोट भरतं? मन भरणं महत्वाचं. कसं आहे, मन असं सोन्यासारखं असलं की शरीर पोलादी होतं. कळेल तुला सावकाशीने. मन भरणं महत्वाचं, जिभेचे चोचले नाही. मालू, अगं तू वाचत जा पुस्तकं वाचल्याने ना, मी तुला सांगतो, असं जीवन सार्थकी लागल्यासारखं वाटतं. अरे देवा, कुठे गेला आता हे? मिठी मारायची वेळ आणलीस. पण पुरणपोळी गोडच हवी ना, नाहीतर करायची कशाला? हे बघ, एक तर आमच्या घरात कोणी गोड पुरणपोळी करत नाही, आणि समजा केलीच तर त्याचा आम्ही गोग्रास करतो. पण 2 पोळ्यांमध्ये कसं भरतं पोट? नाही म्हणजे मला काही कळलं नाही. आमच्याकडे लहान मुलं सुद्धा खातात 3-4 पुरणपोळ्या. 3-4 कार्टी नुसते हादडतात. आणि ना, गोड अशा की अगदी खाताना ओठाला ओठ असा चिकटून जातो. इतकी गोड? हो, आणि त्यावरून ना साजूक तूप, आणि कधी कधी आमच्याकडे बासुंदी आणि पुरणपोळी असाही बेत असतो. काय झालं? काय नाही, डोक्याला झिंझिण्या आल्या माझ्या. अगं बाई, कशामुळे? कशामुळे काय? अगं, एकतर ती गोड पुरणपोळी, ओठाला ओठ लागणारी, त्यावर असं साजूक तुप्प, आणि मग परत त्याच्यात आणि परत गोड बासुंदी. हो, आणि उन्हाळ्यात ना आमच्याकडे आमरस आणि पुरणपोळी असाही बेत असतो. कोण आहात कोण तुम्ही लोक? म्हणजे गोड. हे बघ मालू, तुला गोड पुरणपोळी करायला जमेल ना? इश्श, न जमायला काय झालं, करीन की मी. आणि बासुंदी करणार आहेस का? नाही, आपल्याकडे असेल तसं. नक्की ना? नाही, गोड पोळी करशील आणि मग नानी चिडेल. नाही, गोड नाही करणार. मालू, मी काय म्हणतो, तू नकोच करूस काही. मी बाहेर बाजारात जातो, चक्का घेतो, आणि तू साधं श्रीखंड कर. हे बघा, माझ्या स्वयंपाकावर संशय नका घेऊ तुम्ही. एक वेळ मला जोड्याने मारलं तरीही चालेल. माझ्या माहेरी सगळे म्हणतात देवी अन्नपूर्णा प्रसन्न आहे माझ्यावर. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो, आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.